तर मी जे घोटाळे केलेले आहेत, लढे केलेले आहेत, ते फार संघर्षमय आहे. म्हणजे लढा करताना एका दिवसात केला आणि सक्सेस झाला नाही. फार त्या पाठीमागे त्यागी वृत्ती लागते, त्या पाठीमागे अभ्यास लागतो आणि पाठ करावा लागतो. बरोबर. एक वेळेला घरी 2-2, 2:30 वाजेपर्यंत माझं जेवण असं वाढलेलं असते, पण मी कितीतरी वेळा दुपारचं जेवायला पण गेलो नाही. कारण त्या ऑफिसमध्ये जाणं, ते काम हातात घेणं, तिथं जाणं, हे सातत्य मी ठेवलेलं आहे. त्यामुळं आता म्हणजे घरी देखील माझी वाट बघायची सोडून दिलेलं आहे. कारण काय आहे, त्यामध्ये मी वाहूनच घेतो. माहिती अधिकारात पेपर मिळवले. पहिला घोटाळा मी पार्किंगचा काढला. म्हणजे पार्किंगचे पैसे कोल्हापूर महापालिकेला न जमा होतं. बरोबर. बनावट तिकीट छापली गेली. ते मी महापालिकेचे अधिकारी घेऊन, कर्मचारी घेऊन तिथं गाडी मारल्या. पार्किंगवाल्याला तो पळवून लावला. तो महाबळेश्वर होता, त्याला पळवून लावला आणि स्वतः पार्किंगचे पैसे आता महानगरपालिकेला जमा होतो. त्यानंतर सगळ्यात मोठा घोटाळा जो गाजला तो टिग्या ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट. 2 एकर जागा आणि 5 एकरचा सातबारा. म्हणजे डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट देखील DRC देखील द्यायला लागलेले. तर तुम्ही घोटाळा एवढा गाजवला, त्यासाठी देखील मला 3 वर्षे संघर्ष करावा लागला. 3 वर्षे संघर्ष केला आणि 20 कोटीचा टिड्या घोटाळा तो रद्द केला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.